289 वर चर्चा होणं या ठिकाणी गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये टीईटीची परीक्षा 28 तारखेला होणार होती आणि 27 तारखेलाच हा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे। टीईटी परीक्षेसाठी जवळपास 2,26,000 कार्यरत शिक्षकांनी त्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले होते। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षकाकडे BLOचे कामं, SIRचे कामं, जनगणनेचे कामं असताना सुद्धा शिक्षकांनी ऑनलाईन कोचिंग क्लासेस लावले आणि ऑनलाईन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षेची तयारी केलेली आहे। या ठिकाणी ह्या ज्या परीक्षा घेतल्या जात आहे निवड या ठिकाणी कोचिंग क्लासेसवाल्यांना जगवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत का असं वाटायला लागलेलं आहे। एकीकडे या ठिकाणी खासदार फुटायला लागले, एकीकडे आमदार फुटायला लागले, एकीकडे त्या ठिकाणी नीटचा पेपर फुटला, या ठिकाणी टीईटीचा पेपर सुद्धा या ठिकाणी फुटलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांवरती विश्वास आहे। उद्याची पिढी घडवण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून होताना दिसते आहे, परंतु या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेवरती मात्र प्रशासनावरती आज जनतेचा विश्वास राहिलेला नाही। त्यामुळं या ठिकाणी या संदर्भामध्ये CBI मार्फत या पेपर फुटीची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असेल त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणं गरजेचं आहे। टीईटीच्या पेपर फुटीच्या संदर्भामध्ये शांतता ठेवा जरा सभागृहात। अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी आपलं मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे। निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी ही गंभीर बाब आहे। मला वाटतं की ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे। टीईटीचा पेपर फुटीचा जो काही विषय आहे हा पोलीस प्रशासनाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वतः कारवाई करून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे। मुद्दा क्रमांक 1। सभापती महोदय, या संदर्भातलं विस्तृत विवरण आजच सभागृहामध्ये या ठिकाणी केलं जाईल। या संपूर्ण प्रकाराची चौकशीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SITचं गठन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 पेक्षा जास्ती पथक निर्माण करून याचा संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाते आहे। आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत निश्चितपणे वेळ प्रसंगी आवश्यकता पडली तर कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करावे लागतील का की जेणेकरून गंभीर आणि कठोर कारवाई ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे। या दृष्टिकोनातूनही शासनाची त्या ठिकाणी तयारी आहे। या सर्व चौकशीतून जे पुढे येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचं शासनाची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पद्धती असते, कशा पद्धतीने ही परीक्षा संपन्न होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काय न्याय निवाडा हे आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पण कशी आपल्याला संपन्न करता येईल याचाही लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी केला जाईल।